नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. नाशिक महानगरपालिके संदर्भात एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला समोर येते आणि नाशिक महानगरपालिका लवकरात लवकर कुंभमेळ्याच्या धर्तीवरती पुन्हा एकदा चांगली जाहिरात काढण्याच्या प्रतीक्षेत या ठिकाणी आहे. कारण नाशिक महानगरपालिकेचा आकृतीबंध या ठिकाणी मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे आणि अंतिम टप्प्यात आहे. अगदी काही क्षणांवरती येऊन ठेपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याबाबतचं हे एक स्पष्ट आणि ऑथेंटिक माहितीच्या सोर्सवरती आजचा हा व्हिडिओ आहे. कारण या कुंभमेळ्याच्या धर्तीवरती नाशिक महानगरपालिकेला कसल्याही परिस्थितीत लवकरात लवकर पदभरती करावीच लागणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, पुण्यनगरीमध्ये एक न्यूज या ठिकाणी आलेली आहे आणि त्या धर्तीवरती या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी मी घेतोय. तर महानगरपालिकेच्या या आकृतीबंधाच्या बंदावरती लवकर शासनाची मोहर, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की आकृती बंदावरती या ठिकाणी विचार विनिमय चालू होता, प्रोसेस चालू होती आणि मान्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा, मग ही मान्यता लवकरात लवकर मिळेल म्हणजे अगदी काही एक आठवड्याच्या भरामध्ये ही मान्यता या ठिकाणी आपल्याला मिळालेली पाहायला मिळेल. परंतु ही का अडकलेली आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालय भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्या संदर्भात या प्लॅटफॉर्मवरती 2 बॅच देण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही बॅच खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहेत की जेणेकरून तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी ही बॅच मेंटरशिप खूप महत्त्वाची ठरणार आहे. यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कायदे हे तुम्हाला करावेच लागतील. कारण 40 मार्काला तुम्हाला कायदे या ठिकाणी विचारले, 40 प्रश्न 80 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहेत आणि फक्त ही कायद्याची बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच तुम्हाला या ठिकाणी असणार आहे आणि फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच देखील असणार आहे. तर ही एकूण 100 मार्कांचे 100 प्रश्न 200 गुणांची तयारी करण्यासाठी तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर या दिलेल्या नंबरवरती आमच्याकडे कॉन्टॅक्ट करा आणि याबद्दल संपूर्ण माहिती घ्या आणि यशाचा एक तुम्हाला शिखर गाठण्यासाठी हे तुम्हाला नक्की सहकार्य करतील. ह्या बॅच खूप महत्त्वाच्या इम्पॉर्टंट असणार आहेत. बघा, तुमच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे गुड न्यूज असणार आहे. फक्त 599 रुपयामध्ये ही कामगार आयुक्तालयाची कायद्याची बॅच आहे आणि टोटल सगळं जर पूर्ण सिलेबस कव्हर करायचं असेल तर 999 रुपयामध्ये तुम्हाला या दोन्ही बॅच या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता नाशिक महानगरपालिका 1996 साली या ठिकाणी आकृतीबंध पहिला मंजूर झाला होता आणि त्यावेळेसच मला वाटतं नाशिक महानगरपालिकेची स्थापना त्या दरम्यान झालेली असावी आणि त्यानंतर 2023 मध्ये पुन्हा एकदा आकृतीबंधासाठी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या अगोदर मध्यंतरी सुद्धा काही घडामोडी या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या आकृतीबंधाच्या संदर्भात घडलेल्या होत्या, परंतु शासनाने तो आकृतीबंध काही कारणास्तव नामंजूर केला होता. ते देखील तुम्हाला सांगतो. आता 1996 साली पहिल्या आकृतीबंधाला मंजुरी मिळाली होती. त्यावेळेस 7092 पदांच्या या आकृतीबंधाला पहिल्यांदा मंजुरी मिळाली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये प्रशासकीय सुव्यवस्थेसाठी हे महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी मानलं जात होतं आणि त्यानंतर 2023 पर्यंत सुधारित आकृतीबंधाचा पाठपुरावा या ठिकाणी सातत्याने चालू असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग महानगरपालिकेकडून 2023 साली आकृतीबंधासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आणि बदलत्या गरजानुसार नवीन सक्षम प्रशासन या ठिकाणी या नाशिक शहराला देण्याची आणि विकास असेल सुसुविधा या ठिकाणी सुसज्ज करण्यासाठी, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा जो काही कर्मचारी आहे तो वर्ग या ठिकाणी, कारण 1996 ला मंजुरी झाल्यानंतर ज्यावेळेस पदभरती होत आल्या, मग जे अधिकारी होते त्या त्यांच्या वयोमानानुसार या ठिकाणी निवृत्त होत गेले आणि तब्बल जवळजवळ आज तागायत 3100 रिक्त पदे या ठिकाणी या आकृतीबंधानुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर नाशिक महानगरपालिकेचा जो काही आकृतीबंध आहे त्याचा एक थोडक्यात आढावा तुम्हाला सांगतो की 2017 मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अवाढव्य म्हणजे जवळजवळ डबलच म्हणजे 7000 पदांचा जो सुरुवातीचा आकृतीबंध होता तो डायरेक्ट 14000 पर्यंत घेऊन गेले. किती 14400 पदांचा आकृतीबंध या ठिकाणी शासनाला मान्यतेसाठी सादर केला होता. परंतु शासन काय म्हटलं की बाबा इतका मोठा जो काय आकृतीबंध आहे तो आपण या ठिकाणी मान्य करू शकत नाही. कारण विषय कसा असतो, जो आस्थापना विभाग असतो, एकूण जो काही महानगरपालिकेचा महसूल आहे किंवा महानगरपालिकेचा जे काही येणे असतात त्याच्या 35% खर्च हा आस्थापना विभागावरती होत असतो. 35%च्या जर पुढे गेला तर त्या ठिकाणी मान्यता देता येत नाही, आकृतीबंधाला मान्यता देता येत नाही. कारण कर्मचाऱ्यावरती होणारा खर्च एकूण महसुलाच्या 35% असणं आवश्यक आहे. पण 14400 पदांचा आकृतीबंध या ठिकाणी मान्यतेसाठी सादर केला. शासनाने त्याला काय केलं,
मंजुरी दिली नाही, तो नाकारला आणि सुधारित आकृतीबंध तुम्ही या ठिकाणी तयार करणार असा निर्देश या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या नाशिक महानगरपालिकेला दिला. मग त्यामध्ये प्रशासकीय विभाग असेल, त्याचे ते काय जागा आहेत, महानगरपालिका तांत्रिक विभाग आहे की जसं आता मागील काही दिवसापूर्वी त्याची जाहिरात आली होती आणि अद्ययावत आता नवीन माहिती तंत्रज्ञान येतं, त्याचा अवलंब देखील करावा लागेल. कारण 1996 ला हा जो आकृतीबंध मंजूर केला होता त्यानंतर खूप तंत्रज्ञान या ठिकाणी वाढत गेलं, बदलत गेलं, त्यानुसार या ठिकाणी बदलत जावं लागेल महानगरपालिकेला. कारण आता येणारा कुंभमेळा खूप दिवस या ठिकाणी या नाशिक शहरामध्ये चालणार आहे. मग ही सुधारित धोरणे या ठिकाणी त्या धर्तीवरती आली आणि आता ही राबवण्याची प्रोसेस या कर्मचाऱ्यांवरती जबाबदारी आली. त्यानंतर त्यांच्या मूलभूत सुविधामध्ये आरोग्य सेवा येत आहेत, खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी असणार आहे. मग या आरोग्य सेवा असेल, नागरी सेवामध्ये सुधारणा करायची असेल तर नवीन आकृतीबंध मंजूर करावा लागेल आणि मंजूर करून ती काही उपलब्ध कर्मचारी आहेत त्या उपलब्ध कर्मचाऱ्यावरती इथून पुढे जो महानगरपालिकेचा कारभार आहे तो चालवावा लागणार आहे. तर मग नाशिक महानगरपालिकेने आता सध्या 7,000 कर्मचाऱ्यावरती या ठिकाणी भार आहे. तर 3,000 म्हणजे 7,000 कर्मचाऱ्यांचा भार आताच्या घडीला तुम्हाला सांगतो ती फक्त 3,000 कर्मचाऱ्यांवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग मंजूर 7,700 पद आहेत बघा आणि तफावत आहे बघा 4,600 पदांची या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत आणि 3,100 पदे या ठिकाणी आता रिक्त आहेत. मग 3,100 पदांपैकी आता नवीन आकृतीबंध मंजूर होऊन किती जागेची जाहिरात येते हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मध्यंतरी काही जागा या ठिकाणी भरण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सर्व विभागाकडून प्राप्त माहिती घेऊन आता सध्या 9,000 पदांचा या ठिकाणी नवीन आकृतीबंध मान्यतेसाठी शासनाला सादर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो मग एकत्रित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आणि त्यासाठी आता मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण यामध्ये काय सर्व विभागाकडून माहिती घेऊन या ठिकाणी प्रस्ताव पाठवण्यात आला, त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. फक्त आता विषय कशामध्ये अडकलेला आहे माहिती आहे का, आता जी नवीन आचारसंहिता चालू आहे विधान परिषदेची तर नाशिकच आहे आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा ही आचारसंहिता लागू असल्या कारणाने थोडी मंजुरीसाठी याला विलंब लागलेला आहे. कशासाठी? आचारसंहितेमुळे. आचारसंहिता यामुळे या ठिकाणी विलंब होतोय आणि या ठिकाणी एवढं काम फत्ते झालं की आकृतीबंधाला मंजुरी भेटते आणि त्यानंतर लगेच तात्काळ या ठिकाणी भरती नाशिक महानगरपालिकेची आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सध्या आत्ताच्या घडीला विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिका नाशिक मनपामध्ये 2 टप्प्यामध्ये भरती करण्यात आली. एक इंजिनियर आणि अग्निशमन विभाग या दोन्ही पदांची भरती झालेली आहे. ही सोडून इतर पदांची भरती आता इतर पदांची भरती या ठिकाणी येणारा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर मंजुरीनंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगली सिटी आहे, पंचतारांकित सिटी या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांची आहे की त्या ठिकाणी स्वच्छ सुंदर वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. त्या ठिकाणी जॉब मिळावा अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते आणि म्हणून येणाऱ्या काही दिवसामध्ये आकृतीबंध मंजुरीनंतर आपल्याला ही जाहिरात ड्राफ्ट आपल्याला पाहायला मिळेल. लवकरात लवकर जाहिरात येईल, तुम्ही तयारीत राहा. या ठिकाणी थांबतो. जर नवीन काय अपडेट आली तर पुन्हा एकदा मी व्हिडिओ आपल्या समोर या ठिकाणी याच प्लॅटफॉर्मवर तुमच्या समोर देईल, तर तयारीत राहा.